पुढची बातमी आता पुण्यातून। केएम हॉस्पिटलला बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे। पुणे पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले। कोणीतरी जाणून बुजून खोडसाळपणा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। केएम हॉस्पिटलला धमकी देण्यात आलेली आहे, बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मात्र या धमकीची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालेला आहे। केएम हॉस्पिटलला धमकी देण्यात आली आहे, त्यामुळे त्याची गंभीर दखल पुणे प्रशासनाने घेतलेली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, कोणी खोडसाळपणा केलाय का आणि हॉस्पिटलची आता तपासणी सुरू झाली आहे का? निश्चितपणाने हा खोडसाळपणा आहे असं म्हणू शकतो गिरीश, कारण याच्या आधी सुद्धा पुण्यातील अनेक हॉस्पिटलला धमकी वजा जे ईमेल आहेत किंवा मेसेज आहेत ते यापूर्वी सुद्धा आलेले आहेत आणि असाच काहीसा ईमेल जो आहे तो केएम रुग्णालय प्रशासनाला आला होता आणि या मेलमध्ये हॉस्पिटल उडून देण्याची धमकी जी आहे ती या मेलमध्ये देण्यात आली होती आणि असाच काहीसा मेल जो आहे तो पुण्यातल्या दुसऱ्या नामांकित रुग्णालयाला सुद्धा आलाय। मात्र त्याचं नाव अद्याप समजू शकलेलं नसलं तरी सुद्धा पुणे पोलीस असतील, बॉम्ब शोधक पथक असतील, हे सगळेजण जे आहेत ते या घटनास्थळी धाव घेतलेली असून सध्या तरी सगळी परिस्थिती नियंत्रणात असून रुग्णांवर कुठलाही नक्कीच अक्षय, आता तपासणीनंतर देखील काय तथ्य समोर येतात ते बघणं महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।